गाईज कशा आहात तुम्ही? तर जसं की मी आज भरपूर दिवसानंतर व्हिडिओ बनवत आहे. तर आज आम्ही चाललोय फिरायला. कुठे फिरायला जाणार आहे ते आम्ही तुम्हाला पुढे जाता सांगू. हा बघा मला घ्यायला आला होता आणि अजून 2 जण पुढे उभे आहेत कारण ते पुढे येत आहे. मला घेऊन हा जात आहे त्याच्या घरी कारण की आता त्याचे कपडे भरायचे बाकी आहे. माझे कपडे भरून वगैरे झाले होते आणि आता आम्ही जातो त्याच्या घरी. आता कसं आहे ना, कारण की आम्हाला उशीर झाला होता भरपूर आणि आम्हाला निघायचं होतं 2 वाजता आणि आता वाजत होते 4. म्हणून आम्ही लवकर पुढे निघालो आणि त्यांना पुढे बोलवलं. बाकीचं पुढे बघूया. तसे तर हे दोघं पण आले आणि हा पण त्याची बॅग वगैरे भरून आला आणि त्याच्यानंतर कसं आम्ही खाऊ वगैरे घेतलं होतं. बघा ही आमची गुज्जू गर्ल आहे. तर तिने सगळं खाऊ वगैरे सगळं ठेवलं होतं त्याच्यात, जसं की आम्हाला रस्त्यात वगैरे काय खायला वगैरे लागणार, या तिथे जाऊन आम्ही काहीतरी बनवणार. तर ते सगळं आम्ही भरून सगळं बॅग वगैरे पॅक करून निघालेलो होतो. तर तुम्ही बघू शकता आमची किती एक्साइटमेंट आहे. आम्ही निघालेलो आहे कारण की आम्ही खूप लांब जाणार आहे. 3 दिवस आम्ही पूर्ण गाडीवरती ट्रॅव्हल करणार आहे. कारण की जिथं आम्ही जाणार आहोत ना, त्या प्लेसला सगळे आता बाय रोडने खूप कमी लोकं जातात. ते आता 4 व्हीलरने जातात, नाहीतर ट्रेन या बसने जातात. तर आम्ही ट्राय करूया काहीतरी नवीन करायचं. तर आम्ही सगळे जे आम्ही दोघं आणि हे दोघं आम्ही निघालो होतो बाय रोड त्र्यंबकेश्वरला, ते पण ॲक्टिवावरती. तर बघू शकता ॲक्टिवावरती जायचं होतं म्हणून आम्हाला फुल पेट्रोल भरणं गरजेचं होतं. मग कसं आहे ना, आम्ही बोललोय फुल पेट्रोल जसं भरणं गरजेचं आहे व तसंच फुल पेट्रोल असेल तरच आपण फिरायला जाऊ शकतो ना. तर तसं हे दोघं त्यांच्या गाडीमध्ये फुल पेट्रोल भरताय. फुल पेट्रोल असेल तर आपली पुढची ट्रॅव्हलिंग पण खूप चांगली जाईल. कुठे आपल्याला थांबावं नाही लागेल, काय नाही. वातावरणाचा एन्जॉय घेऊन आपण पुढे जाऊ शकतो. तर जसं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि आम्ही निघालेलो आहे. ये मग काय एन्जॉय बोलते ना भावा. तसं आम्ही आता एन्जॉय करत आम्ही निघालेलो आहे. एन्जॉय करेल आणि तुम्हालाही दाखवेन. तुम्हीही बघा आणि एन्जॉय करा. तो डायलॉग आहे ना, सांगते तुम्हाला. बल्लू तुम्हारी जेल से फरार. मग कसा वाटला माझा डायलॉग? मजा आली ना? तर मग चलो अभी निकलते हैं. बहुत हो गया मस्ती मजाक. अभी आप लोग भी एंजॉय करो, हम लोग भी एंजॉय करते हैं. आपको दिखाते हैं कि हम कहाँ जा रहे हैं और आप लोग भी देख एंजॉय करो. मग तुम्ही सांगा कसा वाटतोय आता रस्ता? बघण्यासारखा आहे की नाही? किती छान आहे बघा. आणि तुम्ही पण या बाय रोडने, बट लवकर या. मॉर्निंगच्या टायमाला या, इव्हनिंगच्या टायमाला नका येऊ. कारण की तुम्ही जर सकाळी लवकर निघाल तर तुम्ही लवकर वरती पोहोचाल त्र्यंबकेश्वरसाठी. कारण की जर तुम्ही संध्याकाळी निघालात 4च्या नंतर तर तुम्हाला जे घाटीला एकदम काळोख रस्ता भेटेल ते तुम्ही गाडी चालवू नाही शकणार. खूप म्हणजे पावसाळ्यात तर अजून नाही, कारण की खूप रस्ता खराब असतो. खूप फॉगिंग वगैरे असतं आणि पाऊस तर खूप पडतो त्या साईडला. तर म्हणून असं जेवढं होईल तुमच्याकडून तुम्ही सकाळी निघा आणि संध्याकाळपर्यंत तुम्ही पोहोचाल. इव्हनिंगला नका निघू. याच्यासाठीच तुम्हाला सांगते. तर आम्ही जसं निघत होतो ना, तर बघा आम्ही मस्त फॅमिली लावून मजा वगैरे करत जात होतो. तर हे आमच्या पुढे, आम्ही यांच्या मागे, नाही तर कधी आम्ही यांच्या पुढे कधी आम्ही यांच्या मागे असं शर्यत लावून रेस लावून जात होतो. कारण की रेस ते एवढं लावत नव्हतो. असंच नॉर्मली जेव्हा रोड खाली होता की आम्ही तुमच्या पुढे आणि तुम्ही आमच्या पुढे असं बोलून निघालो. बघा आम्ही जसं पुढे आलो ना तसं खूप पाऊस पडायला लागलेला. तर आम्हाला खूप सांभाळून जास्त व्हिडिओ काढायला पण नाही जमलं. कारण की जेव्हा पाऊस कमी झाला तेव्हा आम्ही व्हिडिओ काढायला फोन काढला आणि त्यानंतर बघू शकता खूप टायमानंतर पाऊस थांबला होता. कारण की पाऊस भरपूर होता आणि आम्हाला मी एवढा व्हिडिओ शूट करूच नाही शकलो कारण की खूप छान वॉटरफॉल पण जात होते. तर म्हणून त्या टायमाला असं रस्ता एकदम डेंजर असतो ना की फोन काढायला पण भीती वाटते आणि फोन घेऊन जायला, म्हणजे ज्या रस्त्याने आपण जातोय ना त्या रस्त्याने गाडी पण न्यायला खूप भीती वाटते. आम्हाला ना एकदम दिसत नव्हतं, एकदम पुढे काळोखच होता, काही दिसायला झाले नाही. तर आम्ही एका बाजूला गाडी थांबवली जिथे आम्हाला थोडीशी हॉटेलची लाईट वगैरे दिसत होती ना तिकडे. तर बघू शकता जिथं आम्ही थांबलोय तर तुम्हाला आजूबाजूला काही दिसणार नाही, काळोख शिवाय काही दिसत नाही लांब पर्यंत. जिथं आम्हाला थोडीशी रास्ता दिसला तिथं आम्ही थांबलो, थोडीशी रेस्ट घेतला 2-5 मिनिटाचा आणि मग परत आम्ही गाडी काढून निघतो. तर तुम्ही सगळे अचानक बघू शकता हिची तर एकदम असं बोलतो ना फुल फाटली होती. कारण की जो रस्त्याने आम्ही आलो होतो ना तो रस्ता बाप्पा रे बाप्पा, गेलो असं कामात असं वाटत होतं. कारण की जी घाट होती ना रस्त्यामध्ये येत होती ते घाटाला काही दिसायला झालेलं. त्यांची गाडी ना असं थोडंसं असं वाटली की गेलो आणि पडतो. अजून हे 14 मिनिटाचा रस्ता दाखवतोय
बट तो 14 मिनिटाचं टायमिंग कधीपासून संपन्नच झालेलं आहे. आम्ही विचार करतो की आत्ता पोहोचेल, आत्ता पोहोचेल, आत्ता पोहोचेल. लास्ट 14 मिनिट्स आम्ही पोहोचलो होतो. तर हा बघा अजून दाखवतोय की 2 मिनिटं, 2 मिनिटं. बट ते 2 मिनिटं नाही, फक्त 2 सेकंड होता. आम्ही बघू शकता ऑलरेडी त्र्यंबकेश्वरच्या एंट्री गेटवरती पोहोचलो आहे आणि हे आहे एंट्री गेट. आता आम्ही एंट्री घेत आहे फायनली. जिथं आमचा एवढा लांबचा प्रवास जे आम्ही 6 तासाचं ट्रॅव्हल ज्यासाठी केलेलो आहे, त्यासाठी आम्ही पोहोचलो आहे. तर बघू शकता फायनली. तर बोलतात ना, ज्यांना ज्या डेस्टिनेशनवर जायचं असतं, त्या डेस्टिनेशनवरती देव आपोआप नेतो. तर आम्हालाही त्या डेस्टिनेशनवरती देव आपोआप घेऊन आले होते. भले किती पण पाऊस पडू दे, काहीही होऊ दे, कसंही होऊ दे, कितीही उशीर का न होऊ दे, बट आम्ही ऑलरेडी पोहोचलो होतो. तर जो मनात अशी खुशी होती ना, की आम्ही पोहोचलोय म्हणून, ती खुशी राहवतच नव्हती. बट कसं रात्रीचं आम्ही उशिरा पोहोचलो होतो, पण मंदिर वगैरे बंद झालं होतं. त्यानंतर आम्ही इथं स्टे वगैरेसाठी रूम्स वगैरे बघत होते. तर त्यानंतर हा दादा आला, आम्हाला विचारायला लागला, की तुम्हाला राहायचं वगैरे आहे का? तर तसं आम्ही विचारलं त्याला, की काय चार्जेस वगैरे आहेत? रेंटचे वगैरे काय म्हणजे प्राईस वगैरे आहे तुमच्या इथे? तर त्यांनी आम्हाला सांगितलं डिपेंडेड आहे, की तुम्ही कसं घेता रूम्स म्हणून. तर आम्ही घेतलेलो आमच्या चौघांमध्ये एक रूम. तिथं आम्ही चौघं सोबतच राहणार होतो. तर आम्ही तो रूम घेतलेला ₹1500 तर तेच आम्हाला तो दाखवायला आला. त्यानंतर आम्ही ऑलरेडी फर्स्टमध्येच आम्हाला तो रूम खूप आवडला. तर आम्ही जसं त्याने आम्हाला दाखवलं तसं आम्ही गेलो त्या रूममध्ये सामान वगैरे घेऊन. हा आमचा रूमचा टूर. तर बघू शकता किती छान आहे. म्हणजे बघू शकता असं कसं ना एकदम वाईबसारखं. की गेलं ना माणसाला एवढा जो ट्रॅव्हल करून आला आहे माणूस, त्याच्यानंतर त्यांना एकदम आराम भेटला पाहिजे, असं आरामदायक रूम होता. तर आम्ही रूममध्ये एंट्री वगैरे केली. आमचं सामान वगैरे रूम्समध्ये वगैरे ठेवलं. त्यानंतर बघा की असं आहे, आम्ही बोलत होतो की एका रूममध्ये आम्ही दोघं कधीच नाही राहू शकत. कारण की मी जो आहे रूमचा पसारा करून ठेवते आणि ही जो आहे तो रूमचा पूर्ण पसारा आवरत असते नेहमी. आम्ही तर जेवणाचा वेट करतोय मागं येऊन. तर कसं ह्यांच्या दोघांनी जेवण ऑर्डर पण केलं आणि यांच्या दोघांचं जेवण लगेच पण आलं. बट आमच्या दोघांचं जेवण अजून आलंच नाही. मग आम्ही त्यानंतर जेवण वगैरे आलो. तर बघू शकता की आम्हाला रील्स वगैरे काढायचे होते. मी मस्ती करत होती. तर ही मला हर एक गोष्टीचा मला धमकवत असते यार. कोणतरी सांगा हिला. तर आम्हाला ना हा रूम यासाठी आवडलेला की रील्स वगैरेसाठी बॅकग्राऊंड खूप छान होता. आम्ही ह्याच्यासाठीच हा रूम घेतला की रील्स वगैरे काढेल. तर बट ज्या प्रकारे आम्ही थकलो होतो ना, आमच्याकडे खरंच जास्त ताकद होती की आम्ही रील्स वगैरे काढू. तर तसं तर काढलं नाही. त्यानंतर बघू शकता 1-1.5 तास झाला. जसं आम्ही जेवून आलो होतो, त्यानंतर आम्हाला सगळ्यांना परत भूक लागली. तर आम्ही सोबत आहे ना छोटीशी शेगडी वगैरे, गॅस वगैरे नेलं होतं आणि मॅगी वगैरे घेऊन गेलो होतो. ते न्यायचं गेलं तर छोटा टोप वगैरे आणला होता. आम्ही ते सगळं तयारी करत होती. जस्ट समोरच तुम्ही बघू शकता ती छोटी शेगडी मी जी आहे ओपन करते इथं. बाहेर दे दो मेरे को, दे दो, भूक लगी दे दो. तर आम्ही सगळं सामान काढतो तुम्ही बघू शकता. तर मी गॅस वगैरेचे ना सगळं ते एक-एक प्लास्टिक काढत होती. कारण की त्याला प्लास्टिकने पूर्ण पॅक करून आणलेले. आणि बघू शकता की कसं काय आहे. तर निघतच नाहीये ते. ती म्हणते लवकर कर, लवकर कर. बट ते निघायला तर पाहिजे ती प्लास्टिक. एवढी आम्हाला भूक लागली होती, कोणाला राहवतच नव्हतं. तर फायनली ती प्लास्टिक निघाली होती, ज्याच्यासाठी मी एवढी मेहनत करत होती. तर आम्ही ह्याच्यामध्ये पाणी वगैरे टाकलेलं आहे. पण पाणी नाही, आम्ही तेल टाकलं होतं. कारण की मॅगीच्या अगोदर आम्ही फ्रेंच फ्राय करणार होतो. तर बघू शकता गाईज आमच्या ना मॅगीमध्ये मॅगी तर भरभरून होती. कारण की आम्ही एवढा तर विचार केलाय भले कुठे पण जाऊ बाहेर, काय खायला आवडेल या नाही आवडेल त्याच्या हिशोबाने मॅगी तर घेऊनच जायचं. तर आम्ही मॅगी घेऊनच जातो कुठेही गेलो तर. आता त्यासाठी म्हणून आम्ही छोटीशी शेगडी पण घेतली होती. तर ती शेगडी घेतली तर बघा त्यात आम्ही फ्रेंच फ्राय आता सध्या ट्राय करतोय आणि खूप छान ते फ्रेंच फ्राय पण होता. कारण की ज्या पद्धतीने ते म्हणजे तेल वगैरे गरम झालं होतं ना, तर आम्हाला वाटलेलं की नाही होणार, खूप छोटं आहे, सगळे असे दाखवतात. पण नाही, आम्हीही ट्राय केलो. तुम्ही ट्राय करा. ती शेगडी घ्या छोटीशी. जेव्हाही ट्रॅव्हल करत असेल असे लांब जागेवरती की तुम्हाला कुठलं जेवण आवडत नसेल, तर तुम्ही घ्या आणि ट्राय करा एकदा तरी.
आम्ही ट्राय केलो, बट आमच्यासोबत खूप चांगला म्हणजे असं एक्सपिरियन्स घडलेला आहे. फ्रेंच फ्राईज आम्ही नंतर ट्राय केलो, त्याच्यानंतर मॅगी बनवली. त्या मॅगीचा व्हिडिओ आम्ही काढला नाही. हा फ्रेंच फ्राईजचा व्हिडिओ आम्ही काढत होतो. तर ते फ्रेंच फ्राईजचा व्हिडिओ काढला. तर बघू शकता, कारण की असं वाटलंच ना आम्हाला, की आम्ही आता जेवून आलोय आणि आमचं पोट भरलंय. ते भरलं नव्हतं म्हणून बघू शकता आम्ही एवढं परत मेहनत केलं. तर त्यानंतर आम्ही फ्रेंच फ्राईज झाल्यानंतर खाल्लो वगैरे. मग रात्रीचे ऑलरेडी मग 12 वाजले, झोपायचा टाईम झाला होता. तर आम्ही झोपलो. तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपण भेटू आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय.